नमस्कार, C24 मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नगर परिषदेमधील कारभार जनतेला कळावा यासाठी राहुरीमध्ये सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक अरुण साळवे यांनी केले घंटानाद आंदोलन। सोलापूरमध्ये परिवहन विभागाकडून कर्मचाऱ्यांचे पगार थकले। 2 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू, दखल न घेतल्यास प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा। गुरुवारी स्वर्गीय शामराव दिनकरराव मांढरे पाटील गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिक्रापूरमध्ये हरिभक्तपरा निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं प्रवचन संपन्न। आणि अहमदनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी नगर परिषदेमध्ये सुरू असणारा कारभार जनतेला दिसावा कळावा यासाठी प्रजासत्ताक दिनी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक अरुण साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद कार्यालयाच्या समोर सकाळी घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी नगर परिषदेचा निषेध नोंदवण्यात आला। राहुरी नगर परिषदेमध्ये सुरू असलेला कारभार सर्व जनतेला दिसावा यासाठी प्रजासत्ताक दिनी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक अरुण साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद कार्यालयाच्या समोर सकाळी घंटानाद आंदोलन करून नगर परिषदेचा निषेध नोंदवण्यात आलाय। भारत देश हा राज्य घटनेवरती चालणारा देश आहे। नगरपालिका, महानगरपालिका तसेच विधान भवनामध्ये सर्वसाधारण सभेला सामान्य नागरिकांना बसण्याची तरतूद असताना केवळ आपला भ्रष्टाचारी कारभार चव्हाट्यावरती येऊ नये या उद्देशानं राहुरी नगर परिषद प्रशासन हे सामान्य नागरिकांना सर्वसाधारण सभेला प्रवेश नाकारताय, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरुण साळवे यांनी केलाय। यावेळी गणेश खैरे, अफनानभाई अतार, बिलालभाई शेख, बाबासाहेब साठे, बबन साळवे, निलेश जगदने, बॉबी साळवे, दीपक साळवे, बबन उंबरवाल, जिशान शेख आदी इथे उपस्थित होते। अरुण साळवे यावेळी म्हणाले की आमचं आंदोलन हे पालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये आहे, कारण पालिका प्रशासन हे सामान्य नागरिकांना सर्वसाधारण सभेला प्रवेश नाकारताय। आम्ही वेळोवेळी प्रशासनाला लेखी देऊन सर्वसाधारण सभेला सामान्य नागरिकांना प्रवेश द्यावा अशी मागणी केली आहे, परंतु पालिका प्रशासन परवानगी देत नाहीये। नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे। ठराविक लोकांनाच इथे प्रवेश मिळतो। यामध्ये विशेष करून नगरसेवक आणि ठेकेदारच असतात। त्यामुळे पालिकेमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार जनतेसमोर येईल या भीतीनेच ते सर्वसाधारण सभेला नागरिकांना प्रवेश नाकारत आहेत, असा आरोप साळवे यांनी केलाय। जोपर्यंत नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा देत राहू। तसेच पालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेला सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला नाही तर भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। 26 जानेवारी 2019 रोजी आज आम्ही सर्व शहरवासियांनी RPIच्या माध्यमातून आणि इतर संघटनेच्या माध्यमातून आंदोलन नगर परिषदेच्या विरोधात केलेलं आहे। आमचं आंदोलन हे मुख्यतः नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि या नगर परिषदेचे CEO यांच्या विरोधात आहे, कारण हे आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना या नगर परिषदेत होणाऱ्या सर्वसाधारण मीटिंगला प्रवेश देत नाही। कारण प्रवेश का देत नाही याचं कारण विचारलं असता त्याचं कारण पण देत नाही। कारण आमचं असं मत आहे की यांना अशी भीती वाटते की आपल्या नगर परिषदेचा काही गोलमाल कारभार, काही भ्रष्टाचारी कारभार उघड होईल आणि तो जनतेसमोर येईल, म्हणून हे आम्हाला जनतेला नगर परिषदेस परवानगी उपस्थित राहण्याविषयी परवानगी देत नाही। इतर केंद्र सरकार, राज्य सरकार आपला पारदर्शी कारभार करण्याकरता जनतेचा सहभाग नोंदवून घेतात, जनतेला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतात, परंतु लोकसभेमध्ये सुद्धा जनतेला उपस्थित राहतात, विधानसभेत जनता उपस्थित राहते, महानगरपालिकेत जनता उपस्थित राहत असते, नगरपालिकेत राहते, नवे ग्रामपंचायतमध्ये जनतेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे। हीच नगरपालिका महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव आहे की ही जनतेला प्रवेश नाही करते, कारण याचा अर्थ इथं काहीतरी गैरकारभार चालतो असा स्पष्ट होतो आणि त्यामुळं हे जनतेला परवानगी नाकारत आहे। त्याचबरोबर या नगर परिषदेमध्ये सर्वसामान्य मागासवर्गीय कष्टकरी जे कामगार आहेत यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे। मग ती त्यांची पदोन्नती असो, त्यांचा वारसा हक्क असो, त्यांचा अनुकंपांची नोकर भरती असो आणि
न्यायालयीन कर्मचारी, न्यायालयीन वादातले कर्मचारी असो, यांना सातत्याने यांच्यावर अन्याय करण्याचं काम नगराध्यक्ष आणि CO हे करतायत असा माझा जाहीर आरोप आहे. आणि या माध्यमातून या नगर परिषदेने सर्वसामान्य जनतेवर अन्याय चालू केलेला आहे आणि यांना असं वाटत आहे की आम्ही या नगर परिषदेचे मालक आहोत. पण यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे का ही ना अध्यक्षांची ना COंची ही खाजगी मालमत्ता आहे, ना पदाधिकाऱ्यांची आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्था, ही शासनाची संस्था आहे. त्यामुळं इथं सर्वसामान्यांना प्रवेश, सर्वसामान्यांना न्याय, सर्वसामान्यांचं ऐकून घेणं ही यांची जबाबदारी. परंतु ही जबाबदारी पार पाडत नसल्यामुळं मग त्यामध्ये आमचा मागासवर्गीय स्मशानभूमीचा प्रश्न असो, तो स्मशानभूमीचा स्मशानभूमीसुद्धा या प्रस्थापितांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून हे सातत्याने अन्यायाची भूमिका विशिष्ट समाजाविषयी करत आहेत. या सर्वांचा उग्र परिपाक म्हणून आज आम्ही घंटानाद आंदोलनाच्या स्वरूपाने आज सर्व आम्ही मिळून आज घंटानाद आंदोलन केलेलं आहे. आणि यापुढेही या नगर परिषदेच्या विरोधात सातत्याने आम्ही आंदोलन करणार आहे. जोपर्यंत सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही, सर्वसामान्य मागासवर्गीय कष्टकरी समाज यांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत नगर परिषद लोकशाहीप्रमाणे चालत नाही, लोकशाहीतल्या नियमाप्रमाणे चालत नाही, हे यांच्या मनमानी कारभाराप्रमाणे चालू आहे. यांना असं वाटतं की कामगार आहे, जनता ही कामगार आहे. ही कामगार नाही, जनता स्वायत्त जनता आहे. हा तुमचा समज काढून टाका. यांचा समज झालेला आहे, होणं साहजिक आहे, कारण यांच्याकडे सत्ता आहे. त्यामुळे यांचा सहमत होणं साहजिकच आहे. तरी मी या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो का यांना जाग यायला पाहिजे. आणि जर जाग नाही आली तर आमचं आंदोलन याहीपेक्षा नगर परिषदेवर उग्र स्वरूपाचं होणार आहे. आणि आम्ही न्याय मिळवूनच घेणार आहोत. आणि त्यांना या पद्धतीने आम्ही तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यांनी यामध्येच हे व्हायला पाहिजे यामध्ये. तर आज आम्ही यांचा सर्व मिळून या नगर परिषदेचा आणि या COचा, नगराध्यक्षाचा निषेध करत आहोत. आणि कारण त्यांनी घटना नाकारलेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. आणि आजचं आमचं आंदोलन यशस्वी झालं या निमित्ताने मी आपल्याला जाहीर करतो आणि आपली रजा घेतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं 108 वर्षांची विश्वासार्हता जपून उत्तुंग भरारी घेतली आहे आणि 55 वर्षांमध्ये पदार्पण करणाऱ्या नगर अर्बन बँकेच्या नेवासा शाखेनं देखील भरीव कामगिरी केली आहे, असे गौरव उद्गार नामदार हरिभाऊ बागडे यांनी नेवासा येथील नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या नेवासा शाखेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी काढले आहेत. नेवासा येथील नगर अर्बन बँकेच्या नेवासा शाखेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा विधानसभा अध्यक्ष नामदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते फीत कापून कोनशिलेचं अनावरण करून उद्घाटनाद्वारे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलाय. एकीकडे नगर अर्बन बँकेनं 108 वर्षांची विश्वासार्हता जपून उत्तुंग भरारी घेतली आहे. असं असताना 55 वर्षांमध्ये पदार्पण करणाऱ्या नेवासा नगर अर्बन बँकेच्या शाखेनं देखील भरीव कामगिरी केली आहे, असे गौरव उद्गार नामदार हरिभाऊ बागडे यांनी यावेळी बोलताना काढले आहेत. सभासद हितासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर योजनांचा लाभ नगर अर्बन बँकेनं सभासदांना द्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केलंय. यावेळी जुन्या सेंट्रल बँकेच्या चौकामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी हे होते, तर आमदार बाळासाहेब मुरकुटे, उपाध्यक्ष नवनीतभाई सुरपुरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीनचंद गांधी, विजयकुमार मंडलेचा, अशोक कटारिया, अनिल कोठारी, अजय बोरा, दीपक गांधी, किशोर बोरा, संजय लुणिया, मनेश साठे, सौ मीना राठी, शैलेश मुनोत, नगराध्यक्षा संगीता वर्डे, ज्येष्ठ संचालक राधा वल्लभ कासट, ज्येष्ठ सभासद लक्ष्मणराव पाटील, औरंगाबाद शाखेचे उपाध्यक्ष दामू अण्णा नवपुते, भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे व्यासपीठावरती उपस्थित होते. तर कुकाणा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाऊसाहेब देशमुख, पांडुरंग अभंग शाखेचे खातेदार तसेच उखाणे गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बँक सहकारी क्षेत्र जर वाचवायचं असेल, सहकारी क्षेत्र जर चांगलं ठेवायचं असेल तर सहकारी क्षेत्रामध्ये आपण कर्ज तर दिलंच पाहिजे, पण वसूलही केलं पाहिजे. वसूलही केलं पाहिजे, ती त्यांची जबाबदारी, कोणी टाळू शकत नाही जबाबदारी. आणि म्हणून जे अशी जबाबदारी पार पडतात ते संचालक मंडळ असो, चेअरमन असो का कर्मचारी वर्ग असो,
त्या संस्था पुढे जातात आणि नगर अर्बन त्या 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 याच्यातली बँक असल्यामुळे आज ही इतक्या वर्षाचा कारभार उत्तम करते आणि हिचा NPA आज 0%. 0% NPA या काळात ठेवणं हे खरं म्हणजे साधी गोष्ट नाही. पण शेतकऱ्याला काय लागतं याची जाणीव आहे, कळकळ आहे आणि धडपड आहे. म्हणून त्यांच्या डोक्यात हे विचार येतं. ज्यांनी शेतीच्या नावावर शेतकऱ्याच्या नावावर राज्य केलंय, मंत्रिपद भूषवले, त्यांच्या डोक्यात कधी हे आलं नाही, कधी विचार त्यांनी केला नाही. पडताळून पहा सगळी नावं तुम्ही. आतापर्यंत मी त्याच्यात जाणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती हे लक्षात घेतली पाहिजे. तसंच नदी जोड प्रकल्प आहे आणि आता मला असं वाटतं की आता अनेक जणांनी हा प्रश्न उचलला होता की आपल्याला पूर्व वाहिनी ज्या नद्या आहे तर त्या पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहे त्याची दिशा बदलून त्या पूर्व वाहिनी करा. म्हणजे याचा अर्थ तिकडं पाणी. यावेळी नगर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नवनीतभाई सुरपुरिया यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून प्रास्ताविक केले. लघु उद्योजकांसह हातगाडीवरती व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला बँकेनं पाठबळ देऊन स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी मोठी ताकद दिली आहे. कारण नेवासा शहराची बाजारपेठ फुलवण्यासाठी व्यापाऱ्यांना देखील पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं बँकेच्या नेवासा शाखेचे 1,63,00,000 रुपयांचा नफा मिळवला आहे, असे नवनीतभाई सुरपुरिया यांनी सांगितलंय. या बँकेची या परिसरामध्ये माहिती झालेलीच आहे, परंतु आम्ही आल्यानंतर काय केलं हे सर्व सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं, साक्षीनं या बँकेची अत्यंत प्रगतीकडे वाटचाल चालू आहे. आमचे आदरणीय चेअरमन साहेब दरवेळेस दर दिवशी आम्हाला या बँकेचा आढावा मागतात की आता काय झालं, उद्या काय करणार आहे, परवा काय करणार आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये शेतकऱ्याकरता आपल्याला काय करायचंय, व्यापाऱ्याकरता काय करायचंय, त्यांना आपल्याला या नेवासा तालुक्यामध्ये बाजारपेठ फुलवण्याकरता आपल्याला सहकार्य आर्थिक माध्यमातून द्यायचंय, अशा पद्धतीने त्यांच्या मनात विचार येत असतात. आणि मी 2008 मध्ये निवडून आलो. 2007 मध्ये या बँकेच्या ठेवी 11 कोटी होत्या आणि आज साहेब आज 44 कोटीच्या पुढे ठेवी गेल्या. 2007 मध्ये या बँकेचं 8 कोटी कर्ज होतं, आज आम्ही 21 कोटी केलं. 2007 मध्ये या बँकेचा 30 लाख नफा होता, आज या बँकेचा 1,63,00,000 रुपये नफा झाला. हा सर्व विश्वास संपादन करायला आम्हाला तुमचं सहकार्य लागेल. वेळोवेळी या बँकेकडे लक्ष द्यायचा, तुझ्याकडे येणाऱ्या व्यापाऱ्याला तू मनमोकळ्याने तू कर्ज द्यायचा. यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की तारण न घेता नगर बँकेनं सर्वसामान्य व्यावसायिकाला कर्ज दिलं आहे आणि इमानईद्वारे ते कर्ज फेडण्यासाठी कर्जदारांनी कामं केली आहेत. सभासदांनी देखील विश्वास दाखवून बँकेमध्ये ठेवी ठेवल्या, म्हणूनच नगर अर्बन बँकेच्या नेवासा शाखेनं उत्कर्षाकडे वाटचाल केली आहे, असं सांगून ही बाब भूषणावह आहे, असं देखील ते म्हणालेत. 1963 मध्ये नेवासामध्ये अर्बन बँकेची पहिली शाखा सुरुवात झाली आणि त्यातनं या नेवासकरांना, छोटे मोठे उद्योजकांना खूप मोलाचं आधार या बँकेच्या माध्यमातून झालं. वास्तविक पाहता नाना 1907 आणि स्वातंत्र्य काळात 1950 पर्यंत, नवे 1975 पर्यंत या बँकेचं कर्ज वितरण जे झालं ते बिना तारण या बेसिसवरती झालं आणि विशेष करून खूप मोठं योगदान या सर्व सभासदांचं आहे की ज्या सभासदांनी इमानईतबार प्रामाणिकपणे या बँकेचं घेतलेलं कर्ज फेडलं, म्हणून आज आपल्याला हे मोठं वटवृक्षामध्ये जे रूपांतर नगर बँकेचं झालेलं आहे ते आपल्याला दिसत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाला दाद दिली पाहिजे आणि विशेष करून मी आता ह्या सर्व सन्माननीय ज्या बँकेच्या या सर्व पायाभरणीमध्ये आणि आज या मोठ्या जे विशाल रूप जे बँकेचं झालेलं आहे त्याच्यामध्ये या महान नेत्यांचं फार मोठं योगदान या निमित्ताने आहे. यावेळी खासदार दिलीप गांधी म्हणाले की नेवासा इथे शाखा स्थापनेला 55 वर्ष पूर्ण झाली आहेत. बँकेनं सभासदांना कुटुंब सेवा दिली आहे, तसेच ATM कार्डवरती फोटो छापून नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केलाय. सभासदांचा विश्वास संपादन करत नगर अर्बन बँकेनं आतापर्यंत 1,18,000 सभासद झाले आहेत.
3,000 रुपयांच्या ठेवीवरती 18 ते 80 वयापर्यंतच्या सभासदांना 50,000चा आरोग्य विमा देण्याचा निर्णय बँकेनं घेतलाय, असंही त्यांनी सांगितलंय. आज सुद्धा या उद्घाटनाचं एक निमित्त आम्ही साधलं आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही या आज 24 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत जे ठेवीदार बँकेत ठेव ठेवतील त्यांना एक आठवण राहावी की बँकेच्या या लोकार्पणाच्या निमित्तानं आम्ही ठेव ठेवली आणि आम्हाला 50 पैसे जास्त मिळाले. म्हणून अशा पद्धतीचा एक बँकिंग क्षेत्रात वाढ व्हावी असा दृष्टिकोन आम्ही केला. मागच्याच महिन्यामध्ये आम्ही सोन्याचं कर्ज सर्वसामान्य आपला दुष्काळी जिल्हा जाहीर झाला, दुष्काळातील शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून आम्ही 13.5% असलेला सोन्याचा दर आम्ही 12.5% केला आणि त्याच्यातून त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही या बँकेला एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केला. एक कुटुंब एक बँक. परंतु मला सांगायला आनंद वाटतो, आज आमचे 1,18,000 सभासद आहेत आणि आज तुम्हाला 26 जानेवारीच्या प्रजासत्ताकाच्या दिनाची आम्ही घोषणा करतो आहोत. बँकेच्या जनरल मीटिंग मध्ये आम्ही घोषणा केली होती, आता पूर्ण अभ्यास झाला आणि नाना आम्ही 50,000चं आरोग्याचा विमा देतो प्रत्येक खात्याला, आमच्या सेव्हिंग अकाउंट असलेला आणि 1,000 रुपयाचा सभासद असलेला आणि आहे त्या आजारासहित 18 वयापासून 80 वयापर्यंत. यावेळी बोलताना विधानसभेचे अध्यक्ष नामदार हरिभाऊ बागडे म्हणाले की नगर अर्बन बँक ही 108 वर्ष पूर्ण करणारी सर्वात जुनी बँक आहे. सहकारी क्षेत्र चांगलं ठेवायचं असल्यास कर्ज फेडून वसूलही होणं गरजेचं आहे. ज्या बँका ही जबाबदारी पार पाडतात त्या बँका यापुढे जात असतात, असं सांगून त्यांनी नगर अर्बन बँकेचा NPA 0% असल्याबद्दल बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय आणि नगर अर्बन बँक ही राज्यासह राज्याच्या बाहेरही जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय. 55 वर्षांमध्ये नगर अर्बन बँकेच्या नेवासा शाखेच्या उत्तम कार्याबद्दल त्यांनी कौतुक केलंय. राज्य आणि केंद्र सरकारचं कौतुक करताना त्यांनी सांगितलंय की 16,000 कोटींचा दुष्काळ निधी, 17,000 कोटींची कर्जमाफी या सरकारनं केली आहे. या कार्यक्रमाला नेवासा शहरामधील कुकाणा गावामधील सर्व व्यापारी वर्ग, खातेदार, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. परिवहन विभागाकडून कर्मचाऱ्यांचे मागील 9 महिन्यांचे थकीत पगार मिळावे यासाठी गेल्या 2 दिवसांपासून सोलापूर महानगर परिवहन विभागाचे कर्मचारी संपावरती गेले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे यावर तोडगा काढावा, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेनं दिला आहे. परिवहन विभागाकडून कर्मचाऱ्यांचे मागील 9 महिन्यांचे थकीत पगार मिळावे यासाठी सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाचे कर्मचारी गेल्या 2 दिवसांपासून संपावर गेलेत. प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीये. त्यामुळे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तीव्र नाराजी व्यक्त करतायत. तसेच बसची सेवा बंद आहे, त्यामुळे शहरवासियांचे हाल होत आहेत. तरी सोलापूर महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती विचार करावा आणि या संदर्भात विशेष बैठक घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा प्रहार स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेनं दिला आहे. गेल्या 3 महिन्यापासून जे पगार मिळाले नाही आहे ते पगार तात्काळ मिळावे आणि परिवहन कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेत जसं सेवक आहेत त्या सेवेत वर्ग करून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधींना भेटून पत्र दिले आहे. उद्या जिल्हाधिकारी साहेब आल्यानंतर त्या संदर्भात बैठक लावण्याची, विशेष बैठक लावण्याची मागणी प्रहार करून करण्यात आली आहे. त्या बैठकीत परिवहन व्यवस्थापक, प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांची संयुक्त बैठक लावून हा विषय कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. एकंदरीत 3 महिन्यापासून पगार भेटत नसल्याने आज कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ते जर तात्काळ त्यांना पगार भेटली नाही, 26 जानेवारीच्या आज हे विषय संपला नाही तर प्रहार संघटनेच्या वतीने उग्र आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल.
याची जिल्हा प्रशासनाने आणि महानगरपालिका प्रशासनाने नोंद घ्यावी ही विनंती. आत्ताच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना बस डेपोच्या संदर्भात SMTच्या संदर्भात प्रहार संघटनेच्या पाठिंब्यानिशी पत्र देण्यात आले की संबंधित या लोकांचा प्रश्न जो आहे पगारीचा तो 26 जानेवारीच्या आत मार्गी लावावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, उग्र आंदोलन करू असं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आत्ता आम्ही प्रहार संघटना आणि SMT सगळे कर्मचारी अधिकारी जे आहेत या भेटून सांगण्यात आलं. जर महानगरपालिका आयुक्तांनी यावर विचार करून आणि लवकरात लवकर 26 जानेवारीच्या आत निर्णय जर घेतला नाही तर महानगरपालिका आयुक्तांना आम्ही घेराव घालून त्यांच्या बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करू असा मी प्रहार संघटनेच्या वतीने आणि SMT या बस आणि डेपोच्या जे असतील कर्मचारी यांच्या वतीने मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. राहुरी शहरामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालय, विविध शाळा तसेच तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये 70वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहण करून यावेळी मानवंदना देण्यात आली. 70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राहुरी शहरामध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, विविध शाळा तसेच तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तहसीलदार यांच्या हस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रीय सण साजरा करण्यात आला. यावेळी शहरामधील नागरिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. 26 जानेवारी या 70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 9 वाजता राहुरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तहसीलदार अनिल दौंडे यांच्या हस्ते नारळ फोडून ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट यांनी परेड संचलन करून पोलीस पथक आणि गृहरक्षक दलाच्या वतीनं तिरंग्याला मानवंदना दिली आहे. त्यानंतर शासनाच्या परिपत्रकानुसार उपस्थित नागरिकांनी सामूहिकरित्या व्यसनमुक्तीची शपथ ग्रहण केली आहे. तर विद्यामंदिर शाळेमधील सोहानी साळवे, सायली भांड, दिव्या पवार, अमृता राठोड, नितल कानवडे, मृणाल कुमावत, खुशी चोरडिया, भाग्यश्री जाधव, ईश्वरी इंगळे या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीताचं गायन केलंय. यावेळी नायब तहसीलदार गणेश तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, होमगार्डचे तालुका समादेशक आरिफ इनामदार, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे, राजेंद्र वाडेकर, भाऊसाहेब येवले तसेच दत्तात्रेय गोसावी आणि शहरामधील नागरिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. शहरामधील विद्यामंदिर शाळा, भागीरथीबाई शाळा, प्रगती शाळा, गाडगे महाराज आश्रमशाळा तसेच पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद कार्यालय, होमगार्ड कार्यालय आदी ठिकाणी विविध उपक्रम राबवून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली आहे. शहरामध्ये दिवसभरामध्ये ठिकठिकाणी देशभक्तीपर गाणी वाजत होती, तर बाळ गोपाळांच्या हातामध्ये तिरंगा फडकत होता. दिवसभर शहरामधील वातावरण तिरंग्यानं व्यापून गेलं होतं. आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिनाचा 69वा वर्धापन दिन, 70वा प्रजासत्ताक दिन आज राहुरी तहसील कार्यालयाच्या या ठिकाणी तालुक्याचा प्रशासकीय कार्यक्रम अतिशय आनंदी वातावरणामध्ये पार पडलेला आहे. तमाम राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे काही दुष्काळी वातावरण तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये तयार झालेलं आहे त्यानिमित्त सर्व नागरिकांना आवाहन करतो की शासन आपल्या पाठीशी आहे. वेगवेगळ्या प्रकारे योजना आपण त्या ठिकाणी राबवून या दुष्काळाला सामोरे जात आहोत आणि सर्व नागरिकांच्या पाठीशी शासन पाठीशी राहत आहे. निमित्ताने ध्वजवंदन झाल्यानंतर सर्व कार्यालयामध्ये सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी ध्वजवंदन झालेलं आहे त्या ठिकाणी तंबाखूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी व्यसनमुक्तीची शपथ सर्व नागरिकांना आणि कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना देऊन व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे. जय मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा. इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा खरा आणि धूम्रपान यांच्या दुष्परिणामांची मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिरूरचे संचालक आणि शिक्रापूरचे विद्यमान उपसरपंच धैर्यशील शामराव मांढरे पाटील यांचे वडील गुरुवर्य स्वर्गीय शामराव दिनकरराव मांढरे पाटील गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिक्रापूरमध्ये हरिभक्तपारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन संपन्न झाले. यावेळी गुरुजींचा मित्रपरिवार आप्तेष्ट इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवन जगत असताना मागे वळून पहा आणि दुःख ओळखायला शिका, ही गुरुजींची शिकवण. आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला चालायला शिकवतात ते वडील. आपण काही चांगले केल्यानंतर जे अभिमानानं सगळ्यांना सांगतात ते वडील. माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी कुठलाही दिव्य पार करण्यासाठी सज्ज असतात तेही वडीलच. जे आपल्याला चुकताना सावरतात ते वडील. आपल्या लेकरासाठी, हितासाठी, सुखासाठी जे आपला देह देखील अर्पण करतात तेही वडीलच असतात. असेच एक वडील आहेत ज्यांनी शिक्रापूर गावासाठी मोठं योगदान दिलंय. ते गुरुवर्य स्वर्गीय शामराव दिनकरराव मांढरे पाटील गुरुजी यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. त्यांच्या स्मृती आजही तशाच आहेत. एक आदर्श भाऊ, एक आदर्श वडील आणि एक आदर्श शिक्षक अशी भूमिका निभावत असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम मांढरे गुरुजी यांनी पेललं आणि हजारोंच्या संख्येनं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाकरता ग्रामस्थ, त्यांचे मित्रमंडळी आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे विद्यार्थी उपस्थित होते. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिरूरचे संचालक आणि शिक्रापूर नगरीचे विद्यमान उपसरपंच धैर्यशील शामराव मांढरे पाटील यांचे वडील गुरुवर्य स्वर्गीय शामराव दिनकरराव मांढरे पाटील गुरुजींच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शिक्रापूर इथे समाज प्रबोधनकार हरिभक्तपारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कीर्तन रूपी सेवा नुकतीच संपन्न झाली आहे. यावेळी हजारो भक्तगण इथे उपस्थित होते. मानवी आयुष्य हे अडीअडचणींनी भरलेलं आहे. आयुष्य जगत असताना सुखाच्या फुलांच्या पायघडीवरनं चालत असताना पायाला काटे टोचतात आणि हे काटे दाखवून देतात की जीवन किती संघर्षमय आहे. असेच काहीसं जीवन मांढरे गुरुजींच्या वाट्याला आलं. आईचं छत्र हरपलं आणि दुःख ओळखून ते जगायला शिकले. संघर्षमय जीवन जगत असताना अडचणी या जगण्यास प्रोत्साहन देतात हे ओळखून शाळेसाठी स्वतःला त्यांनी झोकून दिलं. अनेक विद्यार्थ्यांचं त्यांनी पालकत्व स्वीकारलं. गुरुजी आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी दिलेली शिकवण चिरंतर काळापर्यंत टिकून राहणार आहे. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज अनेक ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये कार्य करतायत. आज गुरुजींना जाऊन वर्ष झालंय. असं असलं तरी त्यांची प्रेरणा आजही त्यांच्या मुलांना म्हणजे आबा असतील, सचिन दादा किंवा शैलेश दादा असतील यांना नेहमीच जाणवते. गुरुजींनी त्यांच्या मुलांवरच प्रेम केलं नाही तर अनेक गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जादा तास घेऊन खऱ्या अर्थानं त्यांना स्वावलंबी बनवलंय आणि जगायला शिकवलंय आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलंय. आजही त्यांचं बाळकडू आबा राजे अनुभवतायत. आज राजकीय क्षेत्रामध्ये आबा आणि त्यांची पत्नी कुसुमताई यांची उंची फार मोठी आहे. त्याचप्रमाणे एक सून जिल्हा परिषद सदस्य तर एक प्राथमिक शाळेमध्ये गुरुजींच्या पावलावरती पाऊल ठेवून ज्ञानदानाचं काम करताय. अशा या कुटुंबामधील एक आधारस्तंभ गेल्याचं दुःख नक्कीच आहे, पण त्या सावरण्याची ताकद देखील गुरुजींच्या प्रेरणेमध्ये मिळते. असं असताना एक सुभाषितकार लिहितात, तुटलेली फुलं ही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण ही आठवण देऊन जातात. प्रत्येकाचे अंदाज वेगळे असतात कारण काही गुरुजींसारखी माणसं आयुष्यभरासाठी लक्षात राहतात. अशा एका शिक्षकाला त्याच्या कामाची पावती म्हणून 3 वेळा आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आलं.
त्याच्या कामाची कसब, शिकवण्याची कला, विशेषतः गणित सारखे किचकट विषय आत्ताच्या मुलांसमोर मांडताना गुरुजींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. गुरुजी नुसते शिक्षक नव्हते, तर एक समाजामधील उमद व्यक्तिमत्व होतं. आज वर्षानं का होईना त्यांचा जीवनपट उलगडताना त्यांनी दिलेले आदर्श आणि त्यांनी शिकवलेले धडे हे भविष्यामध्ये नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत. अशा या समाजसेवक आदर्श शिक्षकाला C24 तास वृत्तवाहिनीचा मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. गेले जमिनीचे बाजार वाढले तर बहीण भावाच्या विरोधात गेली. भाऊवादी आणि बहीण प्रतिवादी आहे. या 5-6 वर्षात बायांकडे कारभार गेले तर लग्न मंडपामध्ये सख्खे मामा बदललेत. आता नवीन मामा आलाय. कुठून पैदा झाला काय तो गुरुमामा. गुरुमामा नावाची एक अवलाद आली कुठून. अशी घोंगळी करून हल्ला पाहिजे कार्यालयात. गुरुमामा उठलाय कुणी कोण. तिला 4 सख्खे भाऊ आहे ना, आदरित्री उठलाय 5वा. जर महिला म्हणलं शर्ट फाटला तर फाटू द्या, बनेन मळाला तर मळू द्या, दाढी वाढली तर वाढू द्या, पण भाच्याच्या मागे उभं राहिला सख्खा मामा शोभतो. आमच्या मामांचं काय घेऊन बसली. तुम्हाला अशी लाज नाही वाटत का तिला भाऊ. अरे आपली बहीण तर तळून मिळेल, तू तिच्या मागच्या माग उभं काय काय नाही राहिलं मला. हो, आणि आता 5 गोष्टी सांगून ठेवतो 2 वर्षात घडणारी. नाही घडलं तर आपल्याला दिसत एक आपलं वाक्य खोटं नाही ठरणार कधी. 1-2 वर्षाने घरात माणसं राहणार नाही. माणसं राहणार नाही. माणसं आहेत कुठं. प्रत्येकाला एक मुलगा आहे, तो बाहेर आहे. एक मुलगी आहे, कुठे माणसं घरात. मुलगी बाहेर आहे, मुलगी नवऱ्याच्या घरी, पोरगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे. 4-4 खोल्या आहे, 2च माणसं आहे. म्हाताऱ्याला दिसत नाही, म्हातारीला ऐकू येत नाही. सर्व्हिसवाल्यांना आई बापा का पाहायला वेळ नाही. त्यांच्या मागे व्याप आहे. सासऱ्याची बायपास आली, थोरली मेवणी वाळातपणाला आली, तिला किती टाकी पडत आणि किती नाही. आणि लहान परीक्षेला गेली, तिचा तपास लागला. मग तिकडे निकाल घेऊन येते का. माणसं व्यापात आहे ना. कोणी पाहिला घरात. ही 50% घरातल्या म्हाताऱ्यांची स्थिती आहे का नाही बोला. घरात माणसं राहणार नाही. 2 हे डावे बिवे बंद होणार. आता डाव्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता पॅकेज कावळाय तुझा पाहताय तू शिजवून चप्पी तूच कर. चाल, तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याची कर. टाकून चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याच्या नायाचे पैसे उडवले. थोरल्याकडे मागितले तो म्हणला आपला काय संबंध. डॉक्टर म्हणला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचा काय संबंध. पण नाही म्हणला मी फुकाट करतो, पण त्याचं आहे एवढं तर म्हणा. दाव्याचं प्रवचन संपल्यावर प्रवचन करणाऱ्याची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. बसायला झालं की लोक जाते निघून. बाबाला टाकला ना खाटा पैसे. त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केला. तुम्हाला द्यायला मी का बळत आलो का काय. आणि मग तो बाबा चप्पी केलेले सापडतो. मग तो त्याला वाटलं वाड्यातला आहे. तो त्याला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. दावे बंद होणार. 3री गोष्ट नोकऱ्या मिळणार नाही, बायका मिळणार नाही, बायको नाही मिळणार. ते 10 वर्षाचे दिवस गेले. 2 धाबे 2 JCB घेतले का लोक पोरगी द्यायची. लखपती मंडळी नीट आहे का. आता एखादा धाबा टाकला का हेरिटेज माणसं म्हणजे पार्टी तगडी धाबा आहे हो. आता नाही. आता लोक म्हणते JCB त्यांना. हा पोरग पेत आहे का. हा मग JCB खड्डा घे. तू सांड काढून टाक. काय करायचं आता नाही. भपकेचे दिवस गेले. 10 वर्षापूर्वी तुमचा हा पट्टा आहे ना, शिक्रापूर पट्टा, पाबळ पट्टा, हा कडक टोप्यांवाली लय फुगीत. तुम्ही आता गप झाले एवढ्या. तुम्ही आता शांत झाली. नोटाबंदीमुळे तुमची अक्कल बंद झाली. प्लॉट घेतला तेवढ्याला जाईना, फ्लॅट कोणी घेईना.
तुम्ही आता 2-3 वर्षात फार शांत झाली. तुम्ही आठवड्याला बुलट, 1.5 महिन्याला स्कॉर्पिओ, शिवाय गाडीवर नाव, पैसा गेला पण नाद केला. आता नादच जिरला, स्कॉर्पिओ नाही, स्कूटी नाही. आता उलटा पाहुण्याला फोन करू, लग्नात सोडा. 10 वर्षापूर्वी तुमच्या लोक पाया पडत होते, मुलगी करा. तुम्ही लय फुगी. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, कोण म्हणायचं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. अशी जिरली, शिपुटच तुटला. आता ते बळच पुरीच्या बापाला म्हणते राम राम, थोडा यंदा नाही. तू तिकडे देवाला सोडा म्हण नको म्हणतो. नवरदेव मिळालं, पोरी बायका मिळालं, रेंज गेली काहींची. 35 झालेत. व्हायरस आला काहींना, बायको नाही. आणि बायको का मिळत नाही तर 10 वर्षामध्ये महिलांनी केलेली क्रांती ही विचार करण्यासारखी क्रांती आहे. 10 वर्षापूर्वी महिलांचा उपयोग फक्त चूल, मूल आणि कुटुंबावर संस्कार एवढंच होतं. काय देवाने त्यांच्या घरानं ऐकलं. आज आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष मुलगी आहे, राष्ट्रपती महिला आहे, पंतप्रधान महिला आहे, ऑलिम्पिक मध्ये महिला आहे, क्रिकेट मध्ये महिला आहे, CA मुलगी आहे, MPSC मुलगी आहे, PSI मुलगी आहे, SP मुलगी आहे. सगळ्या टॉपच्या पदावर पूर येत. आज कार्यक्रमच झाला. कडक टॉपचे शेंडेच मोडले. आपला ओळ 12वीला नापास, काय करणार? आणि आता मग त्याला लोकांनी एक पलटी खाली. काय लोक म्हणले, लोक म्हणतात सध्या लोकांची काय चर्चा आहे, मुलगी मिळत नाही. असं नाहीये, तिच्या लेवलचा मुलगा नाही. ही अडचण झाली. आता सगळ्यात मोठी अडचण ही झाली, झोपडीवाल्याची मुलगी DED आहे. तो कस काय मूर्खाला पोरगी देईल? आता मुलगी मला आहे, आपण मुलीला रात्रंदिवस कष्ट करून शिकवले, येण्याला पोरी द्यायचं काय काम? कोण देईल? आणि कोणता बाप मुलीच्या, एक तर मुलीच्या बापाचं जगणंच मुलीच्या सुखासाठी आहे. तिला तरी कशाला जगायचंय? गाई पोरीनं फी मागितली तर त्यानं बाजार कॅन्सल केला, फी भरली. मुलीनं पेन मागितला, त्यानं विचार नाही केला आहे का नाही, खिशाचा काढला, लगेच देऊन टाकला, मला घेता येईल. तो का मूर्खांना पोरी द्यायला गेला का? हे लग्न जमवणारे दलाल नीट आहे का मधली? दरोडेखोर याची बोर द्यायला तुझी दे ना कोणाला. तुला माहित नाही का तो नवरदेव दारू पितोय? वाटलं झालं ना बाप, जाम झाले पोरांचे बाप. आऊट. वधूवर सूचक मेळावे घ्यावं लागले लोकांना. आमच्या पहिले आता लग्न न झालेली जी पोरं आहेत. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. 26 जानेवारी रोजी राहुरी शहरामधील साई फ्रूट अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड या संस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. यावेळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी संस्थेचे चेअरमन इस्माईल भाई सय्यद यांचे भरभरून कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बँक किंवा पतसंस्था सुरू करणं हे सोपं आहे, परंतु खातेदारांचा विश्वास संपादन करणं तसेच बँक व्यवस्थितरित्या चालू ठेवणं हे फार कठीण काम आहे. जी बँक खातेदारांचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी होते ती बँक विश्वासास पात्र ठरते, असं प्रतिपादन राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केले. 26 जानेवारी रोजी सकाळी राहुरी शहरामधील भागीरथीबाई शाळेच्या रोडलगत साई फ्रूट अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड या संस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी अरुण साहेब तनपुरे बोलत होते. या उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना असलम साहब, मौलाना मुफ्ती अफजल, राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक अरुण ठोकळे, जगन्नाथ रक्टे, भागचंद्र नारद, पत्रकार अयूबभाई पठाण, राजेंद्र वाडेकर आदी उपस्थित होते. यावेळी पुढे तनपुरे म्हणाले की इस्माईल भाई सय्यद यांनी आपले कष्ट आणि मेहनतीनं शून्यामधनं विश्व निर्माण केलंय. बँक किंवा पतसंस्था सुरू करणं हे सोपं आहे, परंतु ती व्यवस्थितपणे चालू ठेवणं फार कठीण आहे.
खातेदारांचा विश्वास संपादन करणं हे फार महत्त्वाचं आहे। या संस्थेच्या माध्यमामधून शहरामधील अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे, असं आश्वासन त्यांनी दिलंय। ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर आणि भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब साठे यांनी यावेळी संस्थेचे चेअरमन इस्माईलभाई सय्यद यांच्या कार्याचं मोठं कौतुक केलंय आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। या प्रसंगी हाजी सिकंदर रहमान बागवान, युसुफ अब्दुल हमीद बागवान, नगरसेवक नंदूभाऊ तनपुरे, अशोक आहेर, राजू शेख, वसीमभाई सय्यद, गुड्डूभाई सय्यद आदी इथे उपस्थित होते। आज या ठिकाणी साई फ्रूट अर्बन मल्टीपर्पज लिमिटेड या संस्थेचं उद्घाटन झालं आहे। व्यापारी संचालक असलेली ही संस्था फ्रूट मर्चंट इस्माईल सेठ यांच्या मार्गदर्शनाने या संस्थेच्या मार्फत सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी कर्ज पुरवठा आणि इतर बँकिंग सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि राहुरी शहरामध्ये नव्हे तर तालुक्यामधील सर्व सामान्य माणसाला या संस्थेचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा होईल। सर्व व्यापारी बंधू असल्यामुळं संस्था ही निश्चितच भरभराट येणार आहे। माझ्या वतीनं आज या संचालक मंडळाला या संस्थेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। अशाच प्रकारे या संस्थेची भरभराट अशी या ठिकाणी राहुल शहर में साई फ्रूट अर्बन मल्टीपर्पज़ निधि लिमिटेड बैंक की जो है इफ्तिताह हुई है। हमारे शहर के मारूफ व शख्सियत कृषि उत्पन्न बाज़ार समिति के सभापति माननीय अरुण साहब तनपुरे, इनके हाथों से जो है इसकी इफ्तिताह की गई है और हम उम्मीद भी करते हैं कि जो काम इन्होंने शुरू किया है ये जो है बहुत ही अच्छा है हमारे राहुरी तालुके के लिए। इसके ज़रिए से बहुत सारों की ज़रूरतें जो है तो पूरी होगी और उसी के साथ जो है इस्माइल भाई ने जो बैंक की इफ्तिताह की शुरुआत की, इसका तमामी लोगों को जो है तो फ़ायदा होगा। इसलिए हम तमामी लोग जो हैं तमाम फ्रूट वालों को जो है मुबारकबाद देते हैं कि उन्होंने बहुत बड़ा कदम उठाया है। आज ये छोटा सा दरख्त लगाया है। उम्मीद है कि ये जो है छोटा सा दरख्त आगे चलकर बड़ा होकर तमाम राहुरी जो है तालुके को इसका फल जो है तो मिलेगा, यानी इसको तमाम जो है तो फ़ायदा होगा। इसलिए जो है ये जो बैंक शुरू की गई, हम तमाम की तरफ से हम उनको जो है मुबारकबाद देते हैं। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। 17व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम अहमदनगरमध्ये पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते तर नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला आणि त्यानंतर शानदार संचलन संपन्न झाले। दरम्यान अहमदनगर आणि नाशिक इथे BVG अर्थात भारत विकास ग्रुप यांच्या 108 डायल टोल फ्री मोफत ॲम्ब्युलन्स सेवा या उपक्रमाचा संचलन पार पडलाय। तर अहमदनगरमध्ये प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते BVG ग्रुपचा गौरव करण्यात आला आणि नाशिकमध्ये BVGचे नाशिक विभागाचे जिल्हा व्यवस्थापक कंकराळे आणि त्यांच्या टीमचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गौरव केलाय। 17व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ हा पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये ते बोलत होते, त्यावेळी त्यांनी जिल्ह्यामध्ये होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली आहे। यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा उपस्थित होते। यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली आहे। त्यानंतर शानदार संचलन झाले। ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली आहे आणि त्यानंतर विविध पुरस्कारांचे वितरण प्राध्यापक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले।
दरम्यान यावेळी BVG अर्थात भारत विकास ग्रुप यांच्या वतीनं डायल 108 टोल फ्री मोफत इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सेवा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचं संचालन करण्यात आलंय। BVG यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात देखील आलंय। सर नमस्कार, मी कांचन भिडवे 108 ॲम्ब्युलन्स जिल्हा व्यवस्थापक। नगर जिल्ह्यात ज्या काही 40 ॲम्ब्युलन्स आहे तर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सुसज्ज रुग्णवाहिका आपल्या पोलीस ग्राउंडवर उपलब्ध केलेली आहे। तर ॲम्ब्युलन्सची जी सेवा आहे 2014 पासून मार्च 2014 पासून नगर जिल्ह्यामध्ये जी चालू आहे, तर आज त्यांचं वर्धापन दिनानिमित्त ती ॲम्ब्युलन्स आपण पोलीस ग्राउंडवर अशा सुसज्ज प्रकारे उपलब्ध केलेली आहे। तरी 108 ॲम्ब्युलन्सचं आज 35,000 आजपर्यंत 35,000 डिलिव्हरी ॲम्ब्युलन्समध्ये झालेल्या आहे आणि 3.5 लाख लोकांचा जीव वाचलेला आहे। तरी गरिबांपर्यंत आणि खेडोपाडी ही रुग्णवाहिका टोल फ्री असून याची सेवा ही पूर्णपणे मोफत आहे, विनाशुल्क आहे। तर ही सर्वांपर्यंत आपल्याला कळवायचं आहे। मला जनतेला असं आव्हान आहे की तुम्ही फेक कॉल करून ही रुग्णवाहिका बिझी ठेवू नका। तसेच रुग्णवाहिका ही सर्वांसाठीच आहे, त्यामुळे तुम्ही 108ला कॉल करून त्याचा उपभोग घ्या। मी डॉक्टर विजय लांडे। नमस्कार, मी डॉक्टर विजय लांडे। आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये 40 रुग्णवाहिका असून त्यातील 9 ह्या ALS व उरलेल्या 31 ह्या BLS रुग्णवाहिका आहे। नगर शहरासाठी आपण 3 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेल्या आहे व हा प्रकल्प नगर जिल्ह्यामध्ये मार्च 2014 पासून चालू झालेला आहे। आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये सरासरी 60,000 रुग्णांना सेवा दिलेली आहे। आमच्याकडे आत्तापर्यंत नगर जिल्ह्यात 100 डॉक्टर व 120 पायलट कार्यरत आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुभाष बागले, अहमदनगर शहरामध्ये केडगाव विभागात इमर्जन्सी मेडिकल सेवा सर्व्हिसेससाठी डॉक्टर म्हणून काम करतो। सर्वांना भारताचा 70वा प्रजासत्ताक दिनच्या शुभेच्छा आम्ही BVG तर्फे देत आहेत। याचप्रमाणे या ठिकाणी जी BVG भारतीय विकास ग्रुपमार्फत जी सेवा दिली जाते, खरोखरच रुग्णांना, अत्यावश्यक रुग्णांना आणि गरजू रुग्णांना याचे उपयोग झालेला आहे। आजपर्यंत ज्या काही काम झालेलं आहे त्याबद्दल निशंक पब्लिकने राहायला काय हरकत नाही आहे आणि या निमित्ताने या सेवेचा वाग फक्त योग्य कारणासाठी घ्यावा यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे। आणि सर्व रुग्णांनी या ठिकाणी त्यांच्या अत्यावश्यक वेळेस रुग्णसेवा ही अग्निशामक आणि पोलीस दल यांना जोडलेली आहे याची जाणीव घ्यावी। म्हणून सर्वात पहिला मी विचार करेल की तुम्ही पहिल्यांदा 108ला फोन करा आणि आपला जीव, आपल्याबरोबरचे लोक आहे यांना वाचवण्यासाठी सहकार्य करा अशीच विनंती करत भारत हा प्रजासत्ताक दिन चिरही हो। धन्यवाद। तसेच नाशिकमध्ये देखील BVG यांच्या वतीनं डायल 108 टोल फ्री मार्फत इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सेवा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचं संचालन करण्यात आलंय। BVG यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल नाशिक विभागाचे जिल्हा व्यवस्थापक बाळासाहेब कंकराळे आणि BVG ग्रुपचा गुणगौरव पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला। शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर। आपण जेवढे वन्य प्राण्यांना घाबरतो तेवढे वन्य प्राणी देखील माणसांना घाबरत असतात। मात्र त्यांच्यावरती हल्ला होतोय असं लक्षात येताच आक्रमक जनावरं अधिकच हिंस्र होतात। याचा प्रत्यय नाशिकमध्ये आलाय। इथे सकाळच्या वेळी भर वस्तीमध्ये एक बिबट्या घुसला आणि याला बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आणि बिबट्या आणखीनच आक्रमक झाला। त्यानं 2 पत्रकार आणि 1 नगरसेवकाला जखमी केलंय। दरम्यान 3 तासांच्या थरारक प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय। नाशिकमध्ये मोठा थरार बघायला मिळालाय। इथे गंगापूर रोडवरील सावरकर नगर येथील वस्तीमध्ये सकाळच्या वेळी बिबट्या शिरला आणि एकच खळबळ उडाली। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये इथे 4 जण जखमी झाले आहेत। अखेर 3 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 1 नगरसेवक, 2 पत्रकार जखमी झाले आहेत। सकाळच्या वेळी भर वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। पोलीस आणि वन विभागाला बिबट्याची माहिती मिळताच त्यांनी परिसरामध्ये धाव घेतली। आदित्य पेट्रोल पंपाच्या मागील परिसरामध्ये बिबट्या शिरला होता।
त्यानंतर तो झुडपामध्ये लपून बसला आणि या बिबट्याला पकडण्यासाठी इथे मोहीम सुरू झाली आणि त्यानंतर इथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त RR पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांना अधिक कुमक मागवावी लागली आहे. अखेर एका इमारतीच्या परिसरामधनं थरारकपणे बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आलंय. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड, पत्रकार कपिल भास्कर, वृत्तवाहिनीचे कॅमेरामन तरवेज शेख, वनरक्षक उत्तम पाटील हे जखमी झाले आहेत. कपिल कट्यारे, C24 तास, नाशिक. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नगर परिषदेमधील कारभार जनतेला कळावा यासाठी राहुरीमध्ये सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक अरुण साळवे यांनी केले घंटानाद आंदोलन. सोलापूरमध्ये परिवहन विभागाकडून कर्मचाऱ्यांचे पगार थकले. 2 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू. दखल न घेतल्यास प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा. गुरुवारी स्वर्गीय शामराव दिनकरराव मांढरे पाटील गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिक्रापूरमध्ये हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं प्रवचन संपन्न. आणि अहमदनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.